नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर दीपाली शेवाळे. तर आपण आता विषय पाहत आहोत मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी. आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यासाठी मी सर्वप्रथम तुमची आभारी आहे. मी वेगवेगळे विषय घेऊन मी तुम्हाला म्हटलं आहे की मी तुमच्यासमोर येणार आहे. आजचा विषय जो आहे, आजचा नंबर आहे 5 नंबर आणि 6 नंबर. हा विषय जो आहे तो फारच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण की अंकशास्त्रामध्ये 5 या नंबरला अंकशास्त्राचे हृदय म्हटलं आहे. कारण की 1 ते 9 नंबर मधला जो नंबर आहे 5 नंबर, तर 5 आणि 6 ह्या दोन्ही नंबरची अंकशास्त्रामध्ये खूप व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यामुळे हा जो माझा आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एकदम व्यवस्थित स्किप न करता बघा. त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणारच आहे. यानंतर पण आपण व्हिडिओज घेऊन येणार आहे. आता सध्या तर माझं चाललंय तुम्हाला सांगणं की मोबाईल नंबर न्यूमरोलॉजीचे शेवटचे 4 डिजिटचे इम्पॉर्टन्स काय आहेत. ह्याच्या पुढे तुम्हाला कुठला मोबाईल नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार यूज करायचा आहे ते सुद्धा आपण पुढे घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे माझे सगळे जे व्हिडिओज मी आता करते ते तुम्ही म्हणजे म्हणतात ना सिरीज प्रमाणे पहा, का तर पुढे जाऊन त्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट होणार आहे. तुम्हाला कुठला नंबर योग्य अयोग्य कुठला नंबर आहे, कुठली फील्डसाठी कुठला नंबर तुम्ही घेतला पाहिजे आणि तेही तुमच्या बर्थ डेट प्रमाणे ते आपण पुढे घेणार आहोत. तर आपण पाहत आहोत नंबर 5, हार्ट ऑफ न्यूमरोलॉजी. तर 5 ह्या नंबरला खूप महत्व दिलं आहे अंकशास्त्रामध्ये. तर 5 हा नंबर जो आहे आपले चाललेले आहेत शेवटचे 4 डिजिट. तर 5 हा नंबर काय करतो, तो तुम्हाला सगळ्या गोष्टीला बॅलन्स करतो. नंबर 5 हा मोबाईल नंबर मध्ये असणं गरजेचं आहे. आपले हे शेवटचे 4 डिजिट चाललेत ह्याचं तर मी तुम्हाला सांगतेच आहे, पण 5 नंबरचं मी तुम्हाला महत्व सांगते की हा 5 नंबर जर तुमच्या मोबाईल मध्ये आहे तर तुम्हाला सगळीकडे तो बॅलन्स करतो. म्हणजे मग तुमचं व्यवहारी आयुष्य असू दे किंवा मग तुमचं पर्सनल लाईफ असू दे, त्याला हा 5 नंबर बॅलन्स करतो. तर आता आपण पाहणार आहे शेवटच्या डिजिट मध्ये लास्टला जर 5 असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं की शेवटचा जो आहे लास्ट डिजिट जो आहे 10th जो आहे तो म्हणजे तुम्हाला येणारा कॉल्स कसे येणार आहे ते सांगतं आणि येणाऱ्या कॉलचे इमोशन, जो कॉलर आहे त्याचा तुमच्याशी इमोशनली टच कसा असेल हा तुम्हाला जो 9th जो डिजिट आहे ते सांगतं, जर इथे 5 नंबर असेल तर आता आपण पाहतोय 5 नंबर जर लास्टला असेल तर तुम्हाला येणारे कॉल्स कसे असणार, तर ऑब्व्हियसली चांगलेच असणार, कारण की 5 आहे. तर 5 नंबर जर इथे लास्टला आहे तर तुम्हाला येणारे कॉल जे आहे ते चांगले असणारे, व्यापारी वर्गाचे असणारे, म्हणजे ते बोलणारी व्यक्ती असणार. तर मी तुम्हाला सांगते की लास्टला 5 जर नंबर असेल, 10 डिजिटचे जे शेवटचे 4 नंबर आहे त्याच्यामध्ये जर लास्टला 5 हा नंबर असेल तर येणारे कॉल कसे असणार आहे, तर ती व्यक्ती खूप बोलकी असणार आहे. आणि ती कशी असणार आहे, तिचा स्वभाव कसा असणार आहे, ती थोडीशी डिप्लोमॅटिक असणार आहे. पण तिचं नेचर डिप्लोमॅटिक जरी असलं तरी इथे ती 5 असल्यामुळे ती खूप बोलकी असणार आहे. ती व्यक्ती अशी असणार की तुमच्या मनातलं सगळं जाणून, तुम्हाला जे योग्य वाटतंय तुमच्या मनातलं सगळं जाणून तुमच्याशी त्या पद्धतीने कनेक्ट होणारी ह्या व्यक्ती असणार. म्हणजे जर शेवटला 5 आहे तर तुम्हाला येणारे कॉल कसे असणार आहे, जर 5 आहे, सपोज 5 आहे तर कसं असणार आहे की ती बोलकी व्यक्ती असणार आहे, तुमच्या मनातलं सगळं जाणून घेणार आहे, टॅलेंटेड तर असणार आहे. बुध असल्यामुळे फास्ट मुव्हिंग तो प्लॅनेट आहे, तर तो ट्रॅव्हलसाठी वगैरे चांगला आहे. जर कोणाचा बिझनेस ट्रॅव्हलचा वगैरे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कम्युनिकेशनसाठी जर असेल तुमचा बिझनेस, मार्केटिंग पर्सन असाल तुम्ही आणि तुम्हाला जर तुम्ही सपोज कॉल सेंटर्स वगैरे तुम्ही चालवत असाल तर तुम्ही 5 नंबर जर लास्टला असेल तर तुम्ही तुमच्या जे कामगार वर्ग आहे, जे तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांना हा 5 नंबर दिला तर चालेल, कारण की बुध कम्युनिकेशनचा कारक आहे. तर तिथे तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. लास्टला 5 असला तर तो तुम्हाला काय पैसे मिळवून देणार आहे. म्हणजे मार्केटिंगसाठी जर आपण बघितलं तर चांगला आहे, तो कन्वर्ट होणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखादा बिझनेस करता तिथे 5 नंबर आहे तर येणारा कॉल तुम्हाला कम्युनिकेशन वाईज तो खूप इतका स्ट्रॉंग असणार की निगोशिएट वगैरे करणार, पण तो तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे. तर चाललंय आपलं 5. तर 5 जर तुम्ही व्यापारी वर्ग असाल, तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर 5 नंबर तुम्हाला जर तुमच्या मोबाईल डिजिट मध्ये जर लास्टला 5 आहे तर खूप चांगलं आहे. का तर तुम्हाला कॉल्स खूप येणार. बुध काय करतो, तुम्हाला खूप सारे कॉल देतो. म्हणजे बोलणारी व्यक्ती असणार आहे, मार्केटिंग पर्सन असणार आहे, पण हा तुम्हाला फायदा करून देणारा ग्रह आहे. म्हणून जर तुम्ही व्यापारी वर्ग असाल, जर तुमचं मार्केटिंग रिलेटेड बिझनेस असेल, फोनवरून जर तुमचं कम्युनिकेशनचं काही काम असेल तर लास्टच्या डिजिट मध्ये जर 5 आला तर उत्तम आहे. आता इथे आता मी तुम्हाला सांगते की हे झालं 5चं, ठीक आहे. म्हणजे इथे 5 असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन रिलेटेड आणि चांगल्या व्यक्तीची कॉल येणार. इथे 5 असेल तरी सुद्धा तो तुमच्या मनातलं जाणून घेणार. पण आता इथे जर 2 असेल
आणि इथे 5 असेल तरी उत्तम आहे, कारण की 2 म्हणजे तो तुम्हाला इमोशनली कनेक्ट होणार आहे आणि इथे 5 म्हणजे काय आहे तर ती व्यक्ती बोलणारी आहे, चांगली आहे, काहीतरी तुम्हाला ज्ञान देणारी सुद्धा व्यक्ती आहे असं आहे. ठीक आहे. आता आपण पाहतोय 6 नंबर. ठीक आहे. मला 5 नंबरचं तर सांगितलं, तर आता आपण पाहणार आहोत 6. तर 5 आणि 6 हे दोन्ही सुद्धा न्यूमरोलॉजी मध्ये खूप शुभ मानले जातात. का तर 5 हा काय आहे बुधाच्या अंडर येतो आणि 5 जो आहे हा बुधाच्या अंडर येतो. बुध सुद्धा कम्युनिकेशनचा कारक म्हटलेला आहे. 6 म्हणजे शुक्र. शुक्र लक्झरीचा कारक आहे. शुक्र आपल्याला सगळंच देतो, लक्झरी देतो, फेम देतो, पैसा देतो, म्हणजे शुक्र सुद्धा चांगलाच आहे. तर शेवटचे जे 4 डिजिट आहे, तर आपलं चालेल शेवटचे 4 डिजिट. तर शेवटच्या 4 डिजिट मध्ये लास्टला जर 6 असेल तर काय असणार आहे तर ही व्यक्ती जी आहे खूप बोलणारी असणार आहे. 6 शुक्र आहे, ही शुक्र सुद्धा खूप तुम्हाला बोलकेपणा देतो. पण जर हा 6 जर आहे तो इथे असेल तर ती व्यक्ती कशी असणार आहे, सेकंड लास्टला असणार, तर ती गॉसिपिंग करणारी व्यक्ती असणार आहे. तर 6 आहे, खूप गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेणार आहे. ही व्यक्ती बोलणारी असणार, गोड बोलणारी असणार, गॉसिपिंग करणारी असणार आहे. कुठल्याही विषयावरती गॉसिपिंग करणार, म्हणजे काम कमी आणि बोलणं जास्त. तर एखादा जर मार्केटिंग पर्सन असेल, तुमचा जर मार्केटिंगच्या रिलेटेड बिझनेस असेल, जर कॉल सेंटर असेल तर त्यांनी 5 दिला तरी चालेल, 6 दिला तरी चालेल, कारण की तिची वायफळ बडबड भरपूर असेल. पण जर तुमचं काम आहे की तुम्हाला ऑफिस वर्क साठी तुम्ही एम्प्लॉय ठेवलेले आहेत तर त्यांना चुकूनही लास्टला 6 असलेले नंबर देऊ नका. 6 काय करतं, गॉसिपिंग करतं, म्हणजे काय करतं, काम कमी आणि गप्पा जास्त. तर तुम्हाला आता सपोज 6 तुम्हाला एखाद्याचा कॉलरचा कॉल आला आणि त्याच्या लास्टला 6 आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ती व्यक्ती तुमच्याकडून गोड बोलून काम करून घेणार आहे. मग तुम्हाला त्याच प्रकारे तिला हँडल करायचंय. गोड बोलून ती तुम्हाला भाव कमी करायला सांगणार, तुमची एखादी वस्तू विकत घेत असेल तर मग तुम्हालाही तितक्या टॅलेंटने, तितक्या गोड बोलून तिला कव्हर करायचंय. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की येणारा कॉलरचे कॉल्स कसे असणार आहेत, तर कसा इमोशनली तुमच्याशी असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं जर इथे 5 असेल तर काय असणार आहे, तर ती इथे जर 5 असणार आहे तर इथे 5 असेल तर काय होणार आहे, तर ती तुमच्या मनातलं जाणणार आहे. तर आता सपोज तुम्हाला मार्केटिंगसाठी एखाद्याला नंबर द्यायचा आहे, तर लास्टला 5-6 असेल तर हा नंबर दिलेला चालेल का, तर 6-6 असेल तर काय होणार, 6-6 असेल तर ती बोलणार आहे, मार्केटिंग करणार आहे, गोड म्हणजे गोड बोलणारी व्यक्ती आहे. पण 6 इथे आला, गॉसिपिंग करणार, म्हणजे काम कमी गप्पा जास्त. 5-6 आला, मनातलं ती तुमच्या जाणणार आहे. 6 म्हणजे मार्केटिंग तर ती करणारच आहे. म्हणजे तुमचं कॉल सेंटर वगैरे मार्केटिंग रिलेटेड बिझनेस आहे किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरती काम करताय तर लास्टला 5-6 आलेला उत्तम. तर अशी आपल्याला नंबरची सांगड घालायची आपल्या बिझनेस प्रमाणे. त्याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगते की सगळे व्हिडिओ तुम्ही विदाउट स्किप करता पहा. मी जेव्हा पुढे व्हिडिओज आपले येणार आहेत 1 पासून ते 9 पर्यंतच्या सगळ्या 1 पासून टू 9 पर्यंतच्या सगळ्या सिरीज घेणार आहेत. डेट ऑफ बर्थ वाईज आपण जाणार आहे. कुठल्या बिझनेससाठी, कुठल्या जॉब, म्हणजे जर तुम्ही जॉब पर्सन आहात तर कुठल्या फील्डमध्ये आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय मोबाईल नंबर तुमचा असला पाहिजे. कोणाकडे जाण्याची तुम्हाला गरज नाही आहे की मी एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरकडे जाऊ किंवा मी कोणाकडे जाऊ आणि माझा नंबर मी नीट करू. तुम्ही स्वतः तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुम्हाला असणारे प्रॉब्लेम्स डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर न्यूमरोलॉजी नुसार तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. वेगवेगळ्या रेमेडीज आहेत, त्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी माझे व्हिडिओ लाईक करा, विदाउट स्किप करता तुम्ही पहा, शेअर करा. आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि मला तुम्ही जो सपोर्ट केला त्याच्यासाठी मी खरं मनापासून तुमची आभारी आहे. असाच तुम्ही मला प्रतिसाद द्या. जर तुमचे काही पर्सनल क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. माझ्या शेड्यूलमधून जसं मला वेळ मिळेल तसं नक्की मी प्रयत्न करेल की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देऊ म्हणून. तर तुम्ही जर नवीन असाल, माझे व्हिडिओ जर बघत असाल संपूर्ण आधी, आज जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुमचं सबस्क्राईब केलेलं वाया जाणार नाही ही मी तुम्हाला हमी देते. नवीन व्हिडिओसह, नवीन ज्ञानासह मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मला जेवढं माहिती आहे ज्योतिषशास्त्रामधलं, अंकशास्त्रामधलं, टॅरो रिडिंग मधलं, ते सगळं घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वाया नाही जाणार. तर तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला शेअर करा आणि आता असाच प्रतिसाद द्या जेणेकरून मी तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.